हॅलो, मी ऋतुजा शिर्के। तर आज आपण आलोय पुण्याच्या तळजाई पठार येथे हा रो हाऊस पाहायला, जो 1 गुंठ्यामध्ये यांनी बांधलेला आहे। तर चला आपण बघूयात। तर एंट्रन्स आपला हा असणार आहे, जो मेन एंट्रन्स आहे। तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही शूज रॅक वगैरे करू शकता आणि इथून आपल्याला आपल्या रो हाऊसकडे जाण्याकरता रस्ता आहे। तर आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपलं इथे संपूर्ण हे कार पार्किंग असणार आहे। त्याचबरोबर माझ्या उजव्या हाताला इथे तुम्ही 2 व्हीलर कार पार्क करू शकता। समोर आपल्या गार्डन आहे, इथे तुम्ही तुळशी वृंदावन किंवा तुमचं गार्डन एरिया पण करू शकता। आणि माझ्या डाव्या बाजूने संपूर्ण मागेपर्यंत हे गार्डन आहे। त्याचबरोबर 1 गुंठ्यामध्ये हे कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे 1 गुंठ्यामध्ये हे रो हाऊस बांधलेलं आहे तळजाई इथे। तर लोकेशन अतिशय प्राईम आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, त्याचबरोबर वॉकला पण तुम्हाला अगदी जवळ आहे। तर आपण पहिल्या मजल्यावर आल्यावर तुम्ही पाहू शकता या बाजूला हे आहे आपलं किचन। संपूर्ण ही असणार आहे आपली डायनिंग स्पेस आणि समोरच्या बाजूला हा संपूर्ण आपला हॉल असेल। त्याचबरोबर हॉलच्या शेजारी ही असणार आहे आपली चिल्ड्रन्स बेडरूम आपण पाहू शकतो आणि याच्या हॉलच्या पलीकडेच आपली मास्टर बेडरूम आहे। तर ही असणार आहे आपली मास्टर बेडरूम, याला अटॅच एक वॉशरूम पण आहे आणि याच्या शेजारी कॉमन वॉशरूम आहे, आपण बघू शकतो। मास्टर बेडरूमच्या शेजारी देखील एक कॉमन वॉशरूम दिलेले आहे। आणि आता आपण तिसरे बेडरूम पाहण्याकरता वर जाऊयात। तर आपण पाहू शकतो ही असणार आहे आपली तिसरी बेडरूम। इथेही उजेड भरपूर आहे, अटॅच एक वॉशरूम आहे आणि बाल्कनी देखील असणार आहे इथे छोटी या बेडरूमला। आणि आता आपण टेरेस पाहूयात। तर तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण आपले टेरेस असणार आहे। टेरेस बघा किती प्रशस्त आहे। त्याचबरोबर ही रो हाऊस आणि बंगलो सोसायटी असल्या कारणाने याच्या आजूबाजूला संपूर्ण बंगलो आणि रो हाऊसेस आहेत। त्याचबरोबर तळजाई पठारावर ही बंगलो सोसायटी असल्या कारणाने आजूबाजूला मोठे टॉवर्स आहेत, बंगलो आहेत। वातावरण अतिशय हवेशीर आहे। अर्थातच तळजाई आहे म्हणजे थंड हवेचं ठिकाण तर असणारच आहे। आणि ही जर का प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असेल तर आशियाना रिअल इस्टेटला एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन चेक करा। थँक्यू।